नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या प्रतीक्षेचा अखेर अंत झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 2 ते 3 योजनांचे पैसे या तारखेपासून वर्ग होणार. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेले आहेत. आता कोणकोणत्या योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, कोणती तारीख देण्यामध्ये आलेली आहे, हेच तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो A to Z सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे. तर आता पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यासोबत तुमच्या खात्यावरती 10व्या हप्त्याचे सुद्धा 2,000 रुपये शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत आणि PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे देखील जमा होणार आहेत. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता एकत्रपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला. या कारणामुळे शेतकरी बांधव तीव्र नाराज होते. आता शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात केली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकलेलं आहे. पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता आपण तेच जाणून घेणार आहोत की यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा होणार, किती जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कधीपर्यंत रक्कम जमा होणार, हे आता तुम्हाला सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो एक एक करून मी सांगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की आज सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासून ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत आम्ही या म्हणजेच की 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये, त्यासोबत PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये रक्कम ही शेतकरी बांधवांनो आज खरोखर या ठिकाणी या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा इथे शेतकरी बांधवांनो संपले आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तर आता चला सविस्तरपणे म्हणजेच की अपडेट जाणून घेऊया. यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये आजपासूनच या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासूनच वाटप सुरू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधव खुश होणार आहेत, आता हे सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया. तर आता पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबतच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता. परंतु काही तांत्रिक बाबींमुळे, काही तांत्रिक अडचणींमुळे, निधी उपलब्ध नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला. परंतु आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे. आता एकत्रपणे 2 हप्ते आजपासून, आज सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासून या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही जमा करत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे जाहीर केलंय. त्यामुळे आता कसलाही निषेध न करता, कसलीही काळजी किंवा चिंता न करता शेतकरी बांधवांनो आता फक्त बँकेकडे लक्ष ठेवायचं आहे, बँक खात्याकडे लक्ष ठेवायचं आहे, मोबाईलकडे लक्ष ठेवायचं आहे. कधी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे की पैसे क्रेडिट झाले, त्यामुळे नक्कीच शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पाहायचं आहे. कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, त्यासोबत 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे एकत्रपणे या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळी 10 वाजल्यापासूनच या ठिकाणी वाटप होणार आहे. शेतकरी बांधवांनो फक्त आता लक्ष देऊन पहा, यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार हे सविस्तरपणे जाणून घेऊया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, 6वा हप्ता असेल, जर का तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल आणि
आता तुम्ही नमोच्या 9+10 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, तुम्ही देखील यासाठी पात्र असणार आहेत। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचं म्हणजेच की काम आहे शेतकरी बांधवांनो। आता महत्त्वाचं काम आहे, तुम्हाला ते काम सुद्धा सांगणार आहे, त्यानंतर जिल्ह्यांची सुद्धा यादी पाहणार आहोत। परंतु तुम्हाला PM किसान योजनेचे सुद्धा मागील हप्ते जमा झालेले पाहिजेत, म्हणजेच की मागील 23वा हप्ता असेल, 22वा असेल, 21वा असेल, जर का तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल तरच तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, आता आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की शेतकरी बांधवांनो DBTच्या अंतर्गत पूर्णपणे हे वाटप होणार आहे। तुम्ही कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, फक्त आता लक्ष देऊन पाहत चला। तुम्हाला महत्त्वाची कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, त्यामधील शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं पहिलं काम असणार आहे E-KYC। अनेक शेतकरी बांधवांनी E-KYC केलेले आहे, अनेक शेतकरी बांधवांची E-KYC अपूर्ण देखील आहे। शेतकरी बांधवांनो मजाकवरती घेऊ नका। जर का तुम्हाला खरोखर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये पाहिजे असतील, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये पाहिजे असतील, PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये पाहिजे असतील तर E-KYC करायचीच आहे। आणि जे शेतकरी बांधव E-KYC अपूर्ण ठेवतील असे शेतकरी बांधव वंचित राहणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। परत बोलताय पैसे आले नाही या कारणामुळे सुद्धा पैसे येत नाहीत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे E-KYC नक्की करा। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम आहे शेतकरी बांधवांनो, फार्मर ID कार्ड। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि ज्या शेतकरी बांधवांकडे अद्याप देखील फार्मर ID कार्ड नाही अशा शेतकरी बांधवांनी जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर फार्मर ID कार्ड बनवून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर ID कार्ड काढणार नाहीत, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम शेतकरी बांधवांनो, आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करायचा आहे, आणि आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव वंचित राहण्याची शक्यता आहे। तर आता शेतकरी बांधवांनो हेच शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, ज्या शेतकरी बांधवांची ही कामे पूर्ण असतील। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती DBTच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो वर्धामधील शेतकरी असाल, वर्धामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2000 रुपयांची प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। त्यासोबत 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रत्नागिरी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे। रायगड, रत्नागिरी मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर ठाणे, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ मधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा उस्मानाबाद, पुणे मधील शेतकरी असाल, उस्मानाबाद, पुणे मध्ये शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। बीड, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। या जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आला असेल तर काळजी किंवा चिंता करू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, सबस्क्राईब नक्की करा।